कर्जत तालुक्यातील हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील यांच्या स्मारकावर शासकीय मानवंदना देण्यात यावी आणि त्यांच्या नावानं टपाल तिकीट काढण्यात यावं अशी मागणी कर्जत तालुका आगरी समाज संघटनेनं केली आहे। या मागणी संदर्भात आगरी समाज संघटनेच्या शिष्टमंडळानं कर्जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांची भेट घेत निवेदन सादर केलं। यावेळी संघटनेचे अध्यक्ष संतोष पेरणे, उपाध्यक्ष भगवान धुळे, शिवाजी कराळे तसंच इतर पदाधिकारी उपस्थित होते। शिष्टमंडळानं आमदारांना दिलेल्या निवेदनात काही महत्त्वाच्या मागण्या करण्यात आल्यात। त्यामध्ये कर्जत रेल्वे स्थानकाला हुतात्माबाई कोतवाल यांचं नाव देण्यात यावं, तर नेरळ जंक्शन रेल्वे स्थानकाला हुतात्मा हिराजी पाटील यांचं नाव देण्यात यावं अशी प्रमुख मागणी आहे। तसंच हुतात्मा हिराजी पाटील यांच्या स्मारकावर दरवर्षी त्यांच्या स्मृतिदिनी शासकीय मानवंदना द्यावी, त्यांच्या नावानं टपाल तिकीट काढावं आणि कर्जत परिसरात हुतात्मा भाई कोतवाल आणि हुतात्मा हिराजी पाटील यांच्या नावाचं प्रवेशद्वार उभारण्यात यावं अशा मागण्या देखील करण्यात आल्या। दरम्यान आमदार महेंद्र थोरवे यांनी या सर्व मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेत लवकरच कार्यवाही करण्याचं आश्वासन दिलं। हुतात्मा हिराजी पाटील यांच्या नावानं टपाल तिकीट काढण्यासाठी तात्काळ प्रयत्न सुरू केले जातील असं त्यांनी स्पष्ट केलंय। तसंच कर्जत आणि नेरळ रेल्वे स्थानकांचं नामकरण करण्याबाबत मुंबईत जाऊन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मागणी मांडली जाईल असंही त्यांनी सांगितलं। याशिवाय नेरळ येथील आगरी समाज संघटनेच्या सामाजिक सभागृहासाठी आवश्यक विकास निधी एप्रिल महिन्यात उपलब्ध करून देण्याचं आश्वासनही आमदारांनी दिलंय। आता या मागण्यांवर शासन स्तरावर काय निर्णय होतो याकडे कर्जत तालुक्यातील नागरिकांचं लक्ष लागलंय। मल्हार पवार, महाराष्ट्र न्यूज 24।